नमस्कार, मी शुभांगी। RRB NTPCचा फॉर्म भरत असताना तुम्हाला काही समस्या जाणवत असतील, काही प्रश्न असतील, तर काही प्रश्न मी ठराविक असे प्रश्न काढलेले आहेत आणि त्यांची उत्तरे इथे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पहिला प्रश्न असा असेल, तुम्ही फिमेल कॅन्डिडेट आहात, तुमचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर तुमचं नाव तुम्ही चेंज केलेलं नाहीये, म्हणजे तुमच्याकडे ॲफिडेविट नाहीये नाव चेंज केलेल्याचं किंवा नाव चेंज केलेलं नाहीये, तर तुम्ही फॉर्म भरत असताना काय करायचं, कोणतं नाव टाकायचं? तर तुमच्या जे 10th सर्टिफिकेटवर जे नाव आहे ते नाव तुम्ही फॉर्म भरत असताना टाकायचं आहे। म्हणजे हॅव यू चेंज्ड युअर नेम असं जो ऑप्शन येतो फॉर्म भरत असताना, तर त्याच्यामध्ये तुम्ही नो असं करायचं आहे, कारण की तिथे तुम्ही नाव चेंज केलेलं नाही आहे लग्नानंतर, म्हणजे तुमच्याकडे ॲफिडेविट नाही आहे म्हणून तिथे नो करायचं। परंतु जेव्हा आधार कार्डचा नंबर टाकतो, आधार कार्डचे डिटेल्स आपण देतो, त्याचं व्हेरिफिकेशन येतं, तेव्हा मात्र तुम्ही आधार कार्डवरचं तुमचं अपडेट केलेलं नाव, जे देखील अपडेट केलेलं नाव आहे आत्ता ते करंटमध्ये, ते नाव तुम्ही तिथे टाकायचं आहे। मग तुमचं नाव चेंज केलेलं आहे, आधार कार्डवर अपडेट झालेलं आहे, तर ते नाव टाकायचं आहे। जर तुम्ही नाव चेंज केलेलं नाही आहे, अपडेट केलेलं नाही आहे, तर ते नाव टाकायचं आहे। समजलं? जर तुम्ही लग्नानंतर नाव चेंज केलं आहे स्वतःचं, आधार कार्ड नाही बोलते मी, लग्नानंतर तुम्ही ॲफिडेविट करून नाव जर चेंज केलेलं आहे, तर मात्र फॉर्म भरत असताना हॅव यू चेंज्ड युअर नेममध्ये तुम्ही एस करायचं आहे, म्हणजे नाव चेंज केलेलं आहे आणि आधार कार्डवर जे आहे ते व्हेरिफिकेशनच्या वेळी ते नाव टाकायचं आहे। जर नाव चेंज केलेलं नाही आहे तर हॅव यू चेंज युअर नेम नो करायचं आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन काहींचा असा असेल की फॉर्म सबमिट करताना आमच्याकडून ॲड्रेसमध्ये काही चुका झालेल्या आहेत, तर आमचा फॉर्म रिजेक्ट होणार का? तर फॉर्म सबमिट करताना तुम्ही जर तुमचा पिन कोड, डिस्ट्रिक्ट नेम, जिल्ह्याचं नाव, तुमच्या राज्याचं नाव, स्टेट नेम जर तुम्ही बरोबर टाकलेलं आहे तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आहे। त्याच्यामुळे एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे ॲड्रेसच्या नावामध्ये तर ती चालू शकते, फक्त पिन कोड, डिस्ट्रिक्ट नेम आणि स्टेट नेम हे तुमचं बरोबर करेक्ट असलं पाहिजे। नंतरचा प्रश्न, मी एकाच वेळी वेगवेगळ्या झोनसाठी अप्लाय करू शकते का, किंवा वेगवेगळ्या RRBसाठी अप्लाय करू शकते का? नाही, एकाच वेळी तुम्ही वेगवेगळ्या RRBसाठी अप्लाय करू शकत नाही, वेगवेगळ्या झोनसाठी नाही। म्हणजे जर तुम्ही RRB मुंबईसाठी अप्लाय करत आहात तर RRB मुंबई तुम्ही सिलेक्ट करणार आहात, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पोस्ट वाईज तुमची चॉईस देता, म्हणजे स्टेशन मास्टर आहे तर त्याच्यामध्ये CR ची आहे, म्हणजे ज्या देखील वॅकन्सी आहेत तिथं, तर त्यानुसार तुम्ही तुमची चॉईस देऊ शकता। म्हणजे RRB मुंबईमध्ये सेंट्रल रेल्वे आहे, CR आहे, वेस्टर्न रेल्वे आहे, WR आहे आणि साऊथ सेंट्रल रेल्वे SCR आहे, तर या 3 चॉईस तुम्ही तिथे देऊ शकता। म्हणजे एका वेळी एकाच RRBसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्या RRBजमध्ये जे अवेलेबल आहेत पोस्ट किंवा ज्या झोन्स अवेलेबल आहेत त्याच फक्त तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतरचा पुढचा असा देखील तुमचा प्रश्न असू शकतो की बाबा 10th मार्कशीटमध्ये माझं नाव इनकरेक्ट आहे, काही स्पेलिंग मिस्टेक्स आहे, तर आम्ही फॉर्म भरत असताना कोणतं नाव टाकायचं? तर यामध्ये ते 10th मार्कशीटवरचं तुमचं नाव चुकलेलं आहे तर ते तुम्ही टाकू नका, तर जे तुमचं बरोबर नाव आहे, ओरिजिनल नाव आहे, तर ते तुम्ही फॉर्मवर ते लिहा आणि सबमिट करा। परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमचं जे चुकलेलं नाव आहे आणि जे बरोबर नाव आहे याचं तुमच्याकडे ॲफिडेविट असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे त्या नावाचं ॲफिडेविट करून घ्या। जे बरोबर नाव आहे, ओरिजिनल नाव आहे तेच टाका। त्याच्यानंतरचा तुमचा असा देखील प्रश्न असू शकतो की एक्झाम आम्ही फॉर्म भरत असताना आम्ही एक्झाम मीडियम जे आहे ते आम्ही इंग्लिश हे चॉईस केलेलं आहे, परंतु आम्हाला मराठी हवं, तर आम्ही ते करेक्शन करू शकतो का? तर याच्यामध्ये जर करेक्शन पिरियडमध्ये जे फॉर्म करेक्शन पिरियड आहे तिथे करू शकता, परंतु जर तुम्हाला पुन्हा फी भरून करेक्शन करायचं नाही आहे आणि तुम्ही जर बोलत असाल की डायरेक्ट आम्ही एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर तिथे आम्हाला ऑप्शन मिळेल का, तर नाही, तिथे तुम्हाला ऑप्शन मिळणार नाही। कारण की जर तुम्ही मराठी किंवा हिंदी असं जर तुम्ही रिजनल लँग्वेज केली, आपली चॉईस केली, तर तिथे मात्र तुम्हाला इंग्रजी हा ऑप्शन मिळू शकतो, परंतु तुम्ही मुळातच इंग्रजी चॉईस केलं आहे तर तिथे तुम्हाला मराठी हा
ऑप्शन येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला करेक्शन पिरियडमध्ये ते एक्स्ट्रा फी भरून तुम्हाला ते करेक्शन करावं लागेल. त्याच्यात की फॉर्म भरत असताना सिग्नेचरची काही ठराविक विड्थ दिली आहे की या विड्थमध्ये किंवा या हाईटमध्ये या डायमेन्शनमध्येच तो सिग्नेचर तुमचा स्कॅन केलं पाहिजे. आणि तुम्ही जर बोलत आहेत आम्ही अशा जास्त विड्थमध्ये जास्त हाईटमध्ये किंवा कमी याच्यामध्ये दिलेला आहे, फॉर्म सबमिट झालेला आहे, तर आमचा रिजेक्ट होईल का? तर नाही. जर तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे तर तो रिजेक्ट होणार नाही आहे सिग्नेचरच्या कारणावरून. कारण की जर त्यांनी जर ठराविक डायमेन्शन दिलेला आहे, क्रायटेरिया दिलेला आहे, त्या क्रायटेरियामध्येच ते ॲक्सेप्ट केलं जातं. तुम्ही ज्याच्यामध्ये स्कॅन केलेला आहे तो क्रायटेरिया तिथं बसतो म्हणूनच ते ॲक्सेप्ट केलेला आहे, म्हणूनच तो फॉर्म सबमिट झालेला आहे. त्याच्यावरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. पुढचा असा देखील प्रश्न असू शकतो की आम्ही 10th एक्झाम वन टाईम पास झालेलं नाही आहे, एकदा पास झालेलं नाही आहे, तर आम्ही ऑक्टोबरची एक्झाम दिली आणि त्याच्यानंतर आमचे काही जे सब्जेक्ट राहिलेले होते ते आम्ही क्लिअर केले आणि मग आम्ही आम्ही ॲप्लाय करू शकतो का? तर हो, तुम्ही ॲप्लाय करू शकता. जेव्हा तुम्ही 10th एक्झामची जी तुमची फायनल मार्कशीट आहे ऑक्टोबरमध्ये जरी दिलेली आहे तर त्याची फायनल मार्कशीट मिळते, तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लाय करू शकता फॉर्म. आणि फक्त तुमचा जो क्रायटेरिया आहे पर्सेंटेजचा की 50%च्या अभाव तुमचे जास्त मार्क्स असले पाहिजेत, त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असा देखील असू शकतो की आम्ही फॉर्म भरत असताना सायबर कॅफेमध्ये भरला फॉर्म, पण त्यांनी आम्हाला कोणती RRB चॉईस करायची, कोणतं झोन चॉईस करायचं हे प्रश्नच विचारले नाहीत, तर आम्ही त्याच्यामध्ये काही करेक्शन करू शकतो का? तर नाही. त्याच्यामध्ये तुम्ही काही करेक्शन करू शकत नाही आणि त्याचा आणि तुमचं सेंटर कुठे येणार आहे, एक्झाम सेंटर, याचा काही संबंध नाही आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही झोन किंवा RRB तुम्ही आता चेंज करू शकत नाही. करेक्शन पिरियडमध्ये देखील ती तुम्ही चेंज करू शकणार नाही आहात. त्यानंतर काहींचे प्रश्न असे देखील असू शकतात की आम्ही OBC कॅटेगरीमध्ये येतो आणि आमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, तर आम्ही फॉर्मच ॲप्लाय करू शकत नाही का? तर तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता, पण तुम्ही कास्ट सर्टिफिकेट OBCचं देऊ शकत नाही, तर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. आणि जर तुमच्याकडं OBCचं कास्ट सर्टिफिकेट असेल पण ते देखील सेंट्रलचं आणि ते देखील या 1 वर्षाचं चालू वर्षाचं, तरच तुम्ही फॉर्ममध्ये OBC कॅटेगरीमध्ये ते ॲप्लाय करू शकता. अन्यथा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये देखील फॉर्म ॲप्लाय करू शकता. आशा करते की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. आणखी काही तुमचे जर प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.